चिन्नलम्मा या 75 वर्षांच्या शेतकरी आहेत. त्या शाळेत जाऊन फार शिकू शकल्या नाहीत, पण स्वतःच्या मेहनतीनं त्यांनी शेतात चेक डॅम म्हणजे जैविक बंधारा बांधला. त्यामुळे 100 एकर जमीन सिंचनाखाली आली आहे. या जलसंधारणाच्या कामासाठी त्यांनी स्वतःचे आणि गावातल्या देणगीतून आलेले पैसे वापरले. तेव्हापासून गावकरी त्यांना इंजिनियर चिन्नलम्मा याच नावाने ओळखतात. चेक डॅम नसते तर पावसाचं पाणी वाहून गेलं असतं. चेक डॅम बांधण्यासाठी आम्हाला इथे मशीन आणून जमिनीचं नीट मोजमाप करावं लागलं. असे बांधलेले चेक डॅम 50च नाहीत तर 100 वर्षही टिकू शकतात. चिन्नलम्मा म्हणतात, असे चेक डॅम बांधले तर पुढल्या पिढ्या आपल्याला लक्षात ठेवतील, त्यांनाही फायदा होईल. त्यांच्या शब्दांचा मान ठेवून आम्ही नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या मदतीनं हे बांधकाम केलंय. चिन्नलम्मा आंध्र प्रदेशच्या सीतारामराजू जिल्ह्याच्या किमदुपल्ली गावात राहतात. उतारावरती खळाळत वाहणारा ओहोळ हा गावाजवळचा एकमेव सिंचनाचा स्रोत आहे. या ओहोळातून तयार झालेले पाण्याचे कालवे 2007 मध्ये निकामी झाले. तेव्हापासून गावकरी सरकारकडे चेक डॅमची मागणी करत होते. पण चिन्नलम्मा यांनी वाट पाहून लोकांना गावसहभागातून चेक डॅम बांधण्याचं आवाहन केलं आणि त्यांनी प्रत्यक्षात चेक डॅम बांधूनही दाखवला. गव्हर्नमेंट వాళ్ళు కూడా ఇక్కడ శాంక్షన్ అయిందని చెప్పారు. सरकारने आम्हाला सांगितलं होतं की चेक डॅमला पूर्वी इथे मान्यता मिळाली होती, पण ते काम का नाही झालं हे आम्हाला माहिती नाही. चिन्नलम्मांनी गावातल्या सगळ्या गावकऱ्यांना फोन केला. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पाण्याचे पाट बांधून काढायचे. स्वतःकडची रक्कम या बांधकामात घालण्याचं त्यांनी सांगितलं आणि उरलेली रक्कम गावकऱ्यांनी द्यावं असं आवाहन केलं. आम्ही सगळ्यांनी त्यांना सहमती दिली. తర్వాత మేమందరం ఓకే చెప్పాం సార్. चिन्नलम्मा यांना शेतीचं उत्तम ज्ञान आहे. त्यांनीच गावकऱ्यांना चेक डॅम कसा बांधायचा हे समजावून सांगितलं. चिन्नलम्मा यांची मुलं सरकारी नोकरीत आहेत. त्यांच्या आणि गावकऱ्यांच्या मदतीनं चिन्नलम्मा यांनी बांधकाम पूर्ण केलं. यातला मुख्य कालवा सिमेंटमध्ये बांधण्यात आलाय, तर इतर कालवे खणून बांधावे लागले. सुरुवातीला अजिबात पैसे नव्हते, त्यामुळे मिळालेल्या पैसा वापर चेकडॅम बांधताना केला. मी रोज कसं बांधकाम होतंय ते पाहायचे. चांगलंच बांधकाम झालं, पण अजूनही थोडं काम बाकी आहे. आम्ही उभा केलेला पैसा पुरेसा नव्हता. आता सरकारने मदत केली पाहिजे. मी चेक डॅम बांधला कारण सगळ्यांना त्याचा उपयोग होईल. आता सगळेजण पाणी वापरतायत. गावकऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे हे शक्य झालं. मला एकटीला काही शक्य नव्हतं. काही वर्षांपूर्वी पिंकोटा गावच्या आदिवासींनी मिळून 14 किलोमीटरचा रस्ता बांधला होता. आता या गावकऱ्यांनी स्वतःसाठीच पाणी गावात आणलंय. गावकऱ्यांनी केलेल्या कामाचं मोजमाप करून आम्ही किती खर्च आला ते पाहणार आहोत आणि सरकारकडून मंजूर करून घेणार आहोत. उरलेलं काम आम्ही पूर्ण करून घेऊ आणि आतापर्यंत गावकऱ्यांनी केलेल्या खर्चाची भरपाई देखील करून देऊ. जे काम सरकारचं आहे ते आम्ही करूच.